मुद्द्यापासून सुरुवात करायची आहे की डेब्यू फिल्म आहे आणि अनन्यासारखं कॅरेक्टर मिळालंय. ऑफकोर्स आय एम शुअर क्लाउड 90th 100th क्लाउडवर वगैरे तू असशील, पण साधारण काय वाटतं आता? व्हॉट इज दिस फिलिंग? हे सगळंच पहिल्यांदा होत असेल ना, टीजर लॉन्च, पोस्टर लॉन्च, ट्रेलर लॉन्च, कसं वाटतं? ॲक्च्युली मला ॲक्च्युली असं नीट नाही म्हणता येणार, पण वेटेड फॉर दिस डे फॉर अ रिअली लॉंग टाईम. पण एक गोष्ट सांगायचीच आहे ती म्हणजे लॉकडाऊनमध्ये जेव्हा जेव्हा रवी सरांचा फोन यायचा ना, तेव्हा ॲक्च्युली असं मला वाटायचं की शिट गेली फिल्म OTT ला, शिट डेब्यू OTT वर, असं मला खूप वाटायचं. आणि ओके, म्हणजे आपण सगळ्यांनीच खूप मेहनत घेतो आपण प्रत्येक फिल्मसाठी, आणि त्यात ही डेब्यू मेंटली म्हणजे मेंटल ग्रूमिंग पण होतं कॅरेक्टरसाठी. त्याच्यानंतर सगळ्यात डिफिकल्ट पार्ट फॉर मी वॉज द फिजिकल ट्रेनिंग. आणि एवढं सगळं झाल्यानंतर अँड एव्हरीवन हू वॉच द फिल्म बिफोर कोविड, एव्हरीवन वॉज लाईक वेट फॉर इट डेब्यू, पेशन्स ठेव, विच एव्हरी ॲक्टर हॅज टू डू. आणि कोविड हॅपन्ड. तर मी जेव्हा जेव्हा सरांचा फोन यायचा मला बापरे, आणि त्यावेळेला मॅक्झिमम कॉन्टेंट OTT वर येत होता आणि चांगला कॉन्टेंट येत होता. बट ह्या फिलिंग मधून येणं की बापरे डेब्यू फिल्म पण आता OTT वर जाणं, म्हणजे इट वॉज अ लॉंग डिफिकल्ट जर्नी. बट थँक्स टू ध्रुव सर, रवी सर, प्रताप सर, नाव संजय सर, की त्यांच्यामुळे ऍक्च्युली स्वप्न पूर्ण होत आहे. आणि आता फायनली म्हणजे आयुष्यात वाटलं नव्हतं कधी फिल्म करेन, पण डेब्यू अनन्यासारखी फिल्म मिळाली. अँड आय थिंक आय कुडंट हॅव आस्क्ड फॉर एनिथिंग मोर. सो आय जस्ट हॅव टू थँक माय डिरेक्टर, माय प्रोड्युसर, ऑल्सो रवी सर आणि मेघना मॅम. त्यांनी मला ऍक्च्युली माझ्या नाटकात 100व्या प्रयोगाला ते आले होते गडकरीला. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 2019 त्या दिवशी सकाळी अनन्याचा पोस्टर आउट झाला होता सोशल मीडियावर. आणि आमचं ग्रीन रूम मध्ये डिस्कशन चालू आहे की अरे यार आता म्हणजे नाटकावर फिल्म येते यार, किती मस्त यार. आणि आता पोस्टर आउट झालाय म्हणजे काय की कास्टिंग झालंय. त्यामुळे नथिंग इन द माइंड. आणि प्रयोग झाल्यानंतर अचानक आफ्टर 10-15 days राहुल कॉल्ड मी अँड ही इज लाईक की ऑडिशन आहे. एक तर मला खरंच वाटत नव्हतं असं काही घडतंय, बिकॉज तुझ्या डोक्यात झालं असं की म्हटलं की, आणि मी तेव्हा दौऱ्यावर होते, तर म्हटलं ठीक आहे पण मी येऊन ते करेन, मग माझी सिरियलचं पण शूट आहे. हे सगळं मला कॅल्क्युलेशन दिसत होतं. बट आय वॉज जस्ट ग्लॅड की ॲटलिस्ट मला कन्सिडर केलं गेलं. त्यामुळे जेव्हा आणि त्यात त्यांनी मला जसं सांगितलं की सिलेक्शन झालंय, ते तर म्हणजे त्यांनी माझ्यावर गंमतच केली. आणि त्यांनी आले आणि एक 10-15 मिनिटं मला असं बोलत होते की कसं त्यांनी मला रिजेक्ट केलंय. आणि पूर्ण वेळ मी विचार करत होते की असं कोण करतं, रिजेक्शनला असं बोलवून कोण अपमान करतोय, पण एवढं म्हणजे एवढं काय ठीक आहे म्हणजे असं. आणि कट टू ही कम्स विथ अ सरप्राईज आणि हॅम्पर अँड सेज की यू आर अनन्या, अँड आय जस्ट कुडंट बिलीव्ह इट. त्याच्यानंतर आय कॉल्ड माय पेरेंट्स, अँड माय पेरेंट्स म्हणजे त्यांना खूप आवडतं नाटक, तर फॅन ऑफ ऋतुजा. त्यामुळे त्यांनी ते पाहिलंय. त्यामुळे त्या दोघांची पहिली रिॲक्शन अशी होती की तुला जमणार आहे ना. आणि ऍक्च्युली आपले 2 पिलर्स असतात, आई बाबा. आणि मग मी त्यांना म्हटलं 1 मिनिट फोन ठेवा, बिकॉज ऑलरेडी मला रिसीव्ह होत नव्हतं. अँड दे हॅड स्पेसिफिकली टोल्ड मी की इट्स गोइंग टू बी अ प्रॉपर थिंग, यु नो, रिव्हिलिंग अनन्या. त्यामुळे कोणाला सांगू नकोस, बट ऑब्व्हियसली वी शेअर इट विथ आवर पेरेंट्स. त्यांच्याशी म्हणलं माझा अजूनच कॉन्फिडन्स गेला. त्यामुळे मी स्वतःला असं रोज सांगत होते की नो आय कॅन डू इट. अँड डेफिनेटली प्रताप सर असो, त्याच्यानंतर अर्जुन सर असो, द वे विनोद सर हॅज प्रेझेंटेड मी आणि द वे अर्जुन सर हॅज शॉट मी, त्याच्यानंतर ऑल्सो अमोल दादा, श्रद्धा, हे सगळे म्हणजे लिटरली श्रद्धा वॉज द गर्ल हू वॉज लाईक नाही पोचणार आहे पाय, नाही 15, इवन रायन सर अँड रीमा मॅम हूम आय हॅव टू मेन्शन, कारण त्यांच्यामुळे मी हे करू शकते. सो आय थिंक आय हॅव अ लॉट टू टॉक, म्हणून मी आता इथे थांबणार आहे. आय एम जस्ट एक्साइटेड राईट नाउ. थँक्यू. स्टँडर्ड विथ की मला खरं तर आता काही सुचत नाहीये बोलायला, अँड नाव इट हॅज लँडेड टू की आता मी थांबते. नो बट आय एम जस्ट ओव्हरवेल्म्ड राईट नाउ. बाकीच्यांना सेम प्रश्न, कशी होती प्रोसेस आणि तुमच्या कॅरेक्टर्स विषयी थोडंसं. ऑफकोर्स तुम्ही सगळं सांगणार नाही आणि म्हणाल की आता ट्रेलर मधनं आणि फिल्म मधनं कळेल, वी नो दॅट, पण थोडंसं एकदा जोरदार टाळ्या पूर्ण टीमसाठी. याच सोबतीने आमच्या टीमचे अजून काही महत्वाचे भाग इथे हजर आहेत आणि मला त्यांचं नाव मेन्शन केल्याशिवाय आम्हाला पुढे नाही जाता येणार. एडिटर अभिजित देशपांडे, ट्रेलरमध्ये एक खूप सुंदर गाणं येऊन गेलं हलकंसं अलाहिदा नावाचं, सो त्या गाण्याची गायिका मुग्धा कराडे. अजून कोणी हजर असेल? प्रोडक्शन मधनं सिद्धार्थ घाडगे,
बरोबर. ये प्लीज. अभिजित सर या. लेट्स अप मधून माझा प्रश्न अमयसाठी आहे. हाय अमय, तू ट्रेलरमध्ये शेवटी दिसतोय, लॉन्चलाही पटकन असा शेवटी हजर झालायस, पण मला उशीर नव्हता झाला, मी थांबलो होतो बाहेर. उत्सुकता आहे की तुझं पात्र कशा पद्धतीने असेल त्याबद्दल थोडं सांग. ऍक्च्युली काय आहे की म्हणजे मी माझ्या भूमिकेबद्दल काही सांगायचं नाही, ही भूमिका घेतली आहे ट्रेलर आणि ती घेणं गरजेचं आहे. मी एवढंच सांगेन की प्रेरणाने हा प्रश्न विचारलाय, त्यामुळे माझं उत्तर त्याच अनुषंगाने आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात, पण प्रत्येक यशस्वी स्त्री समोर एक पुरुष असतो. त्यांनी तिथे थांबणं गरजेचं असतं, कारण त्यानं तिच्याकडनं शिकलं पाहिजे आणि तिच्याकडनं प्रेरणा घेतली पाहिजे. तर असा मी या सिनेमातला एक पुरुष आहे जो अनन्याकडनं प्रेरणा घेतोय समोर उभा राहून. महाराष्ट्र टाइम्स मधून माझा प्रश्न प्रताप सरांना आहे की सर, ज्यावेळी एकांकिका होती त्यानंतर हे नाटक झालं, असा कुठला क्षण किंवा कुठला पॉइंट होता की असं वाटलं की आता याची आपण फिल्म बनवूया? हॅलो, रवी सरांचा फोन. कारण खरंच सांगू तर तेव्हा नव्हतं डोक्यात काही, कारण नाटकाला खूप यश मिळालं होतं, रनिंग सक्सेसफुली चाललं होतं नाटक, आणि अजिबात मनात नव्हतं की आता अनन्यावर पटकन काहीतरी आपण करावं. हा, हे नक्की होतं की चित्रपट करायचा होता कधी ना कधी, आणि फार असं होतं डोक्यात की जेव्हा किंवा आता, कारण कसं आहे एकांकिकेनंतर व्यावसायिक नाटक, तर अनन्या ऑलरेडी खूप झालं होतं लाईफमध्ये, तर आता एक ब्रेक घ्यायचा होता मला, आणि ठरवलं होतं मी की जेव्हा केव्हा मी याचा चित्रपट करेन डायरेक्ट हिंदी करेन, आधीमध्ये आता काही करणार नाही, कारण मला माहित आहे की माझी गोष्ट चांगली आहे आणि ती हिंदी ऑडियन्सला पण तेवढीच आवडणारी आहे. सो ते होतं माझ्या डोक्यात. पण रवी सरांचा फोन आल्यामुळे, आणि त्यांनी जो मी म्हटलं तसं की जसं ते म्हणाले की मला डिरेक्ट करायची, आणि मी म्हटलं की सर मी डिरेक्टर आहे बरं का, मी रायटर नाही आहे. हां, मी माझ्या कथा लिहितो म्हणून रायटर आहे. ओके, आणि मलाच करायची सर ही फिल्म. तर पुढच्या हार्डली 10 सेकंदात ते हो म्हणाले. तर त्यांच्या होने हेही प्रेशर आलं की अरे हे हो म्हणाले तर आता आपल्यालाच करायचंय. आणि मला ताकद पण मिळाली की इतक्या मोठ्या माणसाने पटकन माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणजे माझ्या विजनमध्ये, माझ्या इमोशनमध्ये, माझ्या कथेमध्ये खूप दम आहे, तर आता आपण ती उडी मारायला काहीच हरकत नाही, आणि मी उडी मारली. हॅलो, सर्वांना शुभेच्छा. कल्पेश राज कुबल, महाराष्ट्र टाइम्स. माझा प्रश्न रवी दादाला आहे. 2 वर्ष लॉकडाऊनचे सर्वांसाठी कठीण होते, मनोरंजन सृष्टीसाठी, सिनेसृष्टीसाठी सर्वात कठीण होते. त्यानंतर एक सिनेमे एकामागे माग येऊ लागले आहेत. आताही तीच आगगाडी सुरू आहे, रेल्वे सुरू आहे सिनेमांची. पण एखादा सिनेमा रिलीज होताना त्या सिनेमाला इंडस्ट्रीकडून सपोर्ट मिळणं किती महत्वाचं असतं, त्याबाबत काय सांगशील? मला जेन्युअनली वाटतं की आम्ही सगळे एकाच इंडस्ट्रीचा पार्ट आहोत, आणि स्पेशली मराठी फिल्म इंडस्ट्री अशी आहे ना, जिथे सगळे दिग्दर्शक एकमेकांशी बोलतात, डिस्कस करतात, एकमेकांच्या गोष्टी ऐकवतात की सध्या मी हे करतोय, म्हणजे मला माहिती आहे पुढच्या 6-7 महिन्यात माझे मित्र काय शूट करतात. सो मला आय एम वेल अपडेट की कोण काय करतात. आणि मला जेन्युअनली विचारशील तर जो सपोर्ट जो असतो ना एखाद्या सिनेमाचा, तो ऑटोमॅटिक तयार होतो. एक सिनेमा आपल्यासोबत एक वाईब घेऊन येते, आणि ते वाईब त्या ट्रेलरने सगळ्यांपर्यंत पोहोचते, आणि मग लोक ऑटोमॅटिकली पुढे येतात की या सिनेमाला आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि मग त्यानुसार अशी एक छान वेव बनते किंवा एक छान वादळ तयार होतं. आणि आपण पाहिलं असेल की स्पेशली लॉकडाऊन नंतर मराठी सिनेमे खूप छान कामगिरी करतायत. म्हणजे काही सिनेमाने तर खूप उत्तम बिझनेस सुद्धा केलाय. तर मी ऑप्टिमिस्टिक आहे. मला आशा आहे की येणारा काळ खूप सुंदर असेल, आणि मला ही आशा आहे की अनन्या लोकांना प्रचंड आवडेल. सो प्रताप सरांसाठी आणि रवी सरांसाठी, दोघांसाठी हा प्रश्न आहे. पहिले प्रताप सर, अनन्या ही खूप जपलेली कहाणी आहे तुमची, जी आजवर ऋतुजाने साकारली, स्पृहाने सुद्धा साकारली, आणि आता ऋता. सो किती ऑडिशन्स झाले या व्यक्तिरेखेसाठी की ऋता हीच फर्स्ट चॉईस राहिली आहे? हे असे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न असतात. हा, यांना मटेरियल पाहिजे ना तुम्हाला. हा, उत्तर हवंय. हो, सॉरी. हा, तर मी सुरुवात करेन याची, कारण खूप कठीण प्रसंग होता आमच्यासाठी तो, कारण इतकं हिट झालेलं नाटक, आणि ऋतुजा बागवेने नाटकामध्ये पूर्ण वर्षभरात 12 पुरस्कार मिळवले, आणि याच्यासाठी ती इंडिया बुक रेकॉर्डमध्ये जाऊन तिला गोल्ड मेडल मिळालं अनन्यासाठी.
तर तिने खूपच मोठी हाईट अचीव्ह केली होती. ओके, सो खूप मोठा टास्क होता आमच्या पुढे, खूप मोठा प्रश्न होता. 2 पात्रांसाठी खूप मोठा प्रश्न होता. एक माझ्या बाजूला बसलाय तो एक जय दीक्षित हे पात्र, आणि दुसरं अनन्या. तर जय दीक्षितला आम्ही थोडंसं बाजूला ठेवलं, मिळेल आपल्याला, अमय वाघ नावाचा आहे कोणीतरी इंडस्ट्रीमध्ये, तो मिळून जाईल तो आपल्याला. पण अनन्या कोण करणार, हे कॅरेक्टर फसलं तर अख्खा सिनेमा फसला, करायचं काय. मग सर मला म्हणाले, रवी सर, की बघ मला असं वाटतं, टू बी फ्रँक, की आत्ता जर नाटकातलीच कास्ट चित्रपटात लोक बघायला आले तर त्यांना काही नाविन्य नाहीये. ओके, तुला काय वाटतंय? म्हटलं बरोबर आहे सर, जर नाटक आहे चालू आहे, नाटकात तेच बघतायत, परत तेच पात्र जर ते सिनेमात बघतायत, तर ते म्हणतील आम्ही परत परत तेच का बघायचं. तर हे नक्की की आपण कास्ट कम्प्लीट फ्रेश घेऊयात. म्हटलं ठीक आहे, हे तर डन झालं. आणि आता करायचं काय, कोण अभिनेत्री, कारण त्या वयाची पण पाहिजे, तो इनोसन्सही हवा. ती वय छोट आहे अनन्या या पात्राचं, ती काय फार 30ची नाहीये, 20-22ची दिसणारी मुलगी हवी. कोण. आणि आम्ही ऑडिशन चालू केले. त्या सगळ्या मुलींची मी आता काही नावं घेत बसत नाही. अरे कशाला, आकडा तर सांगा. हा, आकडा सांगतो. 4 ते 5 ऑडिशन्स झाली आमची. आणि ऋतासाठी मला परत रवी सरांनीच सुचवलं, कारण त्यांनी नाटक पाहिलं होतं. ते म्हणाले, अरे चांगली मुलगी आहे, तुला माहिती आहे का ऋता दुर्गुळे. म्हटलं हा, मी एवढंच ऐकलं, तिचे फॅन खूप आहेत. ओके, पण सॉरी म्हटलं, मी आजपर्यंत तिचं काही काम नाही पाहिलंय. तर म्हणे नाही, मला नाटक आवडलंय, मला तिचं कामही आवडलंय, आणि मला असं वाटतंय की ती न्याय देऊ शकेल. तू एकदा ऑडिशन तर घे. आणि फार काही मी अमोलशीही बोललो. अमोल म्हणाला, हा मलाही वाटतंय तिचा चेहरा करेक्ट आहे, आपण करूयात. म्हटलं ठीक आहे, बोलव तिला. आणि ऋताचं ऑडिशन झालं. त्यापूर्वी 2-3 मुलींचं ऑडिशन झालं होतं. त्यातले एखाद दुसरी आम्हाला असं वाटलं होतं की हा, हिचा विचार होऊ शकतो. पण ऋताचं जसं ऑडिशन आम्ही पाहिलं, मी आत उगाच बोलत नाही, आता तुम्ही ट्रेलरमध्ये एक अंदाजा येतोय तुम्हाला की ऋता कशी दिसते आणि कसं काम केलंय. तिचे ऑडिशन बघता क्षणी पूर्ण 4-5 लोकांमध्ये एकमत झालं की नाही, आपली अनन्या चित्रपटाची आपल्याला मिळालेली आहे, आणि आपण आता हा प्रवास इथेच थांबूयात. आता ऋता दुर्गुळे हीच अनन्या असेल. राईट साईड इथे प्रश्न असा की हा नेमका प्रवास कसा सुरू झाला, म्हणजे तुम्ही नाटक हा योग होता, कारण तुम्ही ठरवूनच गेलात इथे, म्हणजे तिथे ठरवूनच गेलात की आता टू गो अँड सी दॅन, मग ह्याच्या पिक्चरमध्ये स्वरूपात तुम्हाला करायचं नाही. मी जसं मगाशी बोललो मी की इन्स्पायरिंग बायोग्राफीज खूप येत होत्या 2018-19 जर पाहिलं असेल. आणि मला जेन्युइनली असं वाटलं की आत्ताच्या काळामध्ये जे तरुण किंवा तरुणी जे यंगस्टर्स जे आहेत ते सुद्धा काही अमेझिंग गोष्टी करतात. भले त्या गोष्टी ऐतिहासिक नसतील, पण त्या गोष्टी तेवढ्याच इन्स्पायरिंग आहेत. आणि त्या शोधात मी होतो की काही इंटरेस्टिंग नॉवेल्स आहेत का, नाटकं आहेत का, एकांकिका आहेत. कारण मी नाटकं पाहत असतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बालक पलक सुद्धा एका एकांकिकेवरती होता, बेस्ड होता. तर मला आवड आहे, मी नाटकं पाहत असतो. आणि एखादं नाटक खूप आवडलं की माझा प्रयत्न असतो की ते थिएटरमध्ये येईल का, किंवा ते चित्रपटामध्ये त्याचा चित्रपट होऊ शकतो का मुळात. आणि त्यामुळे मला अनन्या जेव्हा पाहिलं तेव्हा मला वाटलं त्याचा चित्रपट होऊ शकतो का. बऱ्याचदा काही नाटकं अशी असतात ज्याचा चित्रपट होऊ शकत नाही, तुम्ही अडॅप्ट नाही करू शकत, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण काही नाटकं अशी असतात ज्याच्यामध्ये ते फ्रीडम असतं तुम्हाला, जे पॉसिबिलिटी असते की ह्याचं माध्यमांतर उत्तम होऊ शकेल. आणि अनन्या असं नाटक होतं त्याचं माध्यमांतर होऊ शकेल असं मला वाटलं. आणि मग ही प्रोसेस सुरू झाली. आणि मग ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. म्हणजे आम्ही भेटलो जसं म्हटलं जूनला, 27 जून, पण त्याचं शूटिंग सुरू झालं जानेवारीमध्ये. मधल्या 6 काळामध्ये अनेक वेगवेगळे वर्कशॉप चालू होते. म्हणजे मला आठवते की प्रत्येकाला प्रताप वेगळं वाचन करत होता, वाचन करून घेत होता. नाटकासारख्या याच्या सीनच्या प्रॉपर रिहर्सल्स झाल्या. त्यानंतर ऋताचे वर्कशॉप झाले, ऋताचं योगा सुरू झालं. कारण इतकं सोपं नव्हतं. तुम्हाला खरं सांगतो की चॅलेंज खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे तुम्ही एक छोटासा शॉट बघितला की चमच्याने ती खाते पायाने, चमचा तिच्या पायामध्ये स्पून, इतकं सोपं नाही आहे. ते बघायला जे सोपं वाटलं त्याच्यामागे प्रचंड ट्रेनिंग आहे. आणि प्रतापला ते एका प्रॉपर इथपर्यंतच हवं होतं. असं नाही की इथे तो स्पून इथे पण नाही, इथे पण नाही, तो इथे प्रॉपर तो घास आतमध्ये गेला पाहिजे, इतकं कम्फर्टेबल ती असली पाहिजे आपल्या पायाशी. हा त्याचा अट्टहास होता. आणि मला वाटतं हॅट्स ऑफ, म्हणजे ऋताचे काही मेकिंग तुम्ही आधी पाहिले असेल लॉकडाऊनमध्ये की अक्षरशः ती रडायची, इतकं ते पेनफुल होतं, इतकं सोपं नव्हतं. म्हणजे आता ही ग्लोरी खूप सोपी आहे, दिसायला खूप छान दिसते सगळं, पण त्याच्या मागचे जे पेन होते तिचे पण 6 महिन्याचे, ते अमेझिंग होते. आणि ज्यावेळी तो वर्कशॉप सुरू झाले तेव्हा मला वाटतं प्रतापच्या मनातली जी अनन्या होती ती हळूहळू दिसायला लागली. आणि आम्ही खूप खुश होत होतो की वाव, मग तिचा लुक काय असेल आणि मग ती कुठे राहत असेल. कारण मला वाटतं नाटकातली अनन्या मुंबईमध्ये राहते, चित्रपटातली पुण्यामध्ये राहते. त्यामुळे
अगदी लहान लहान गोष्टींचा सुद्धा विचार केला गेला की मग ती स्पेस काय असेल, मग तिचं कॉलेज कोणतं असेल, तिचा यायचा रस्ता कोणता असेल, तिचं घर कसं असेल, या सगळ्या गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार केला आणि खूप म्हणजे मायन्युटली क्राफ्टिंग करून केला गेलेला सिनेमा आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो, त्या सिनेमाचा मी एक भाग आहे. त्या दोघांनी ऑलरेडी ठरवलेलं कोणी करायचं आणि कोणी नाही, मी तुम्हाला खरंच अत्यंत मनापासून सांगतो की या सेटवरती मी अक्षरशः ब्रेकफास्ट करायला जायचो आणि हा फॅक्ट आहे. मी प्री प्रोडक्शन जे होतं आमचं, मी शूटिंगच्या आधीच्या प्रोसेसमध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्व होतो, पण शूटिंगमध्ये किंवा मी स्वतः एक दिग्दर्शक आहे, मला कोणी मॉनिटरच्या बाजूला बसलेला अजिबात आवडत नाही. मला पर्सनली याचा दिग्दर्शक ते तर लोक आहेत ना, शॉट कसा दिसतोय मला अजिबात आवडत नाही. त्यामुळे मला तो अनुभव आहे. त्यामुळे प्रतापच्या प्रोसेसच्या मध्ये मी एकदाही आलो नाही. ती कम्प्लीट फ्रीडम प्रतापची टीम, अमोल भोर, त्या संपूर्ण टीमला ती संपूर्ण प्रोसेस होती. ऍट द मोस्ट मी इव्हिनिंगला विचारायचो कसं झालं आजचं काम, छान झालं ना, चांगले सीन झाले ना, इंटरेस्टिंग झाले, मनासारखं झालं का काम, एवढंच फक्त माझं हे होतं. बाकी अदरवाईज ॲज अ डिरेक्टर मी स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे प्रतापच्या कामामध्ये कुठेही अजिबात म्हणजे एका सेकंदचा सुद्धा त्यातली फ्रेम जी म्हणू शकतो आपण, जी मी कन्सिव्ह केली, नो, दिस एव्हरीथिंग इज कन्सिव्ड अँड क्रिएटेड बाय प्रताप फडक. नाही होत आयुष्यामध्ये, यू हॅव टू गो बियॉन्ड दॅट, यू हॅव टू तुम्ही त्याच्या पुढे जाऊन अजून ते नवे दिग्दर्शक असतील त्यांना, कारण मी जे नटवणं केलं मला 3 वर्ष लागले स्ट्रगल एक निर्माता मिळाला. तुम्हाला खरं सांगतो, इट इज डिफिकल्ट प्रोसेस. तर मला एखादं नाटक आवडलं, मला एका दिग्दर्शक आवडलं, त्याचं काम आवडतं, माझा खूप प्रयत्न असतो की त्याला पूर्ण सपोर्ट करावा आणि तो त्याला त्याचं काम करू द्यावं. सो दिस इज वन ऑफ दॅट ट्राय आय थिंक. कलाकारांचं आणि क्रूचं अभिनंदन या मूव्हीसाठी. माझा प्रश्न असा आहे सर, प्रताप सरांना, जे नाटकामध्ये जी आम्हाला जी स्क्रिप्ट दिसलेली त्याच्यापेक्षा हा चित्रपट किती वेगळा आहे, त्याच्यामध्ये ॲडिशन्स एक्झॅक्टली काय आहेत आणि नाटक आणि सिनेमा या दोन मधला तुम्हाला म्हणजे जाणवलेला फरक, कारण का ही तुमची अर्थातच पहिली मूव्ही आहे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? नाटक जे असतं ते वर्ब असतं, त्याला एक ठरलेली चौकट आहे आणि नाटकाचे सीन्स आपल्याला मोठे मोठे करावे लागतात. खूप ब्लॅकआउट्स केले आपण आणि खूप जर त्याला धावतं ठेवलं तर मग ते कुठेतरी पकड घेत नाही. तिथे एक ठहराव लागतो नाटकाला, म्हणूनच वर्बो असतात नाटकं. म्हणून नाटक हे माध्यम न मोस्ट ऑफ रायटरचं माध्यम आहे की जेवढा रायटर स्ट्रॉंग असतो ना तेवढं नाटक सुंदर होतं. आणि अपोजिट चित्रपट तिथे मिनिमम लागतं. म्हणजे रवी सर म्हणाले होते आता हे मोठ्या मोठ्या सीनचं काय करणार तू, तर मी म्हटलं आता मलाही माहित नाही मी काय करणार, मी फक्त तो उडी मारली, हातपाय हलवतो. आणि मला असं वाटतं की ते इमोशन मी शोधत गेलो आणि वर्बो जे होतं नाटकातलं ते कमीत कमी करून तोच अर्थ, तेच इमोशन कमीत कमी शब्दात कसे आणता येतील, हा स्ट्रगल मला जास्त करावा लागला, जो हळूहळू मला जमत गेला. व्हिज्युअल ट्रीट अनन्यामध्ये ऑलरेडीच होती. म्हणजे नाटक बघताना काही लोकांचा आरोप होता की हे सिनेमॅटिक नाटक आहे, तर तेव्हा मला वाईट वाटलं, पण सिनेमा करताना खूप छान वाटलं. मला वाटलं माझ्याकडे ऑलरेडी सिनेमा आहे, ठीक आहे. सो मला ते खूप सिनेमॅटिक जे होतं त्यातलं ते सिनेमात मांडताना मला अजून सोपं गेलं, कारण ते सिनेमॅटिक वाटायचं लोकांना ऑलरेडी. बाकी वेगळा जो अनन्याचा प्रवास आहे नाटकामध्ये थोडासा म्हणजे मी नाही म्हणत की फार मोठा प्रवास आहे. तिच्या घराभोवती तिच्या स्वप्न जे काही तिला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय तेवढ्या पुरताच मर्यादित आहे. पण चित्रपटामध्ये ना अजून मला काही गोष्टी दाखवता आल्या, अजून मला तिला मोठं करता आलं. त्या CA पेक्षाही एक पाऊल ती पुढे जाते चित्रपटामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं मी मगाशी म्हटलं तसं की अनन्या, हे बघा कसं एक मुलीच्या आयुष्यामध्ये बाप असो भाऊ असो, पण तिचा एक प्रायव्हेट स्पेस असतो. ओके, त्या प्रायव्हेट स्पेसमध्ये ती ना वडिलांना हाक मारू शकते ना भावाला हाक मारू शकते, तेव्हा तिथे आई लागते, एक स्त्री लागते, बरोबर की नाही. आता दुर्दैवाने अनन्याच्या आयुष्यात आई नाहीये आणि तिच्या सोबत अपघात झाल्यानंतर आणि तिचे 2 हात गेल्यानंतर तिच्या एक मुलगी म्हणून तिच्या पुढे किती संकट असू शकतात याचा अंदाज इथल्या सगळ्यांना आहे, ठीक आहे. काही संकटांना ती काही लोकांचा आधार घेऊन, वडिलांचा भावाचा आधार घेऊन करू शकेल काहीतरी, पण प्रायव्हेट स्पेस जो असतो तिचा जो एरिया असतो तिथे कोण जाणार. एक मैत्रीण आहे पण ती काही 24 तास तिच्यासोबत राहू शकत नाही. मग अशा वेळी ती काय करणार. हा एरिया ना मला चित्रपटामध्ये खूप सुंदर पद्धतीने दाखवता आला, जो मला नाटकात दाखवता आला नव्हता. सो मी परत सांगतो, हे नाटक जरी असलं, नाटकावर आधारित चित्रपट जरी असला तरी याचं रूप आता खूप वेगळं आहे. तुम्हाला खूप नवीन गोष्टी बघायला मिळतील. नाटकातल्या काही गोष्टी तर मिळतील, पण तुम्हाला खूप साऱ्या नवीन गोष्टी बघायला मिळतील आणि नक्कीच तुमचा हा एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग असणार आहे, इन्स्पायरिंग असणार आहे, याची मी तुम्हाला खात्री देतो. नंतर मिठी मारणार.
मला नाही तर टेन्शन आलं होतं एकांकासाठी. तुमची फेवरेट कोण असं काही येतं? मीच कॉन्ट्रोवर्शियल करतोय का? ओके, सॉरी, एकदा प्लीज रिपीट करा. मी माझ्या याच्यात विसरलो. तुम्ही काय हा अनुभव कसा होता? वेगळे पण काय? ऑफकोर्स स्पृहा जोशीच्या वेळेस एकांकिका करत होतो, त्याला एक 45 मिनिट्स ड्रामा होता फक्त. ओके, स्पृहा, मी काय म्हणेल, मला खूप छान पण वाटतं हा प्रश्न केला, कारण आहे ना, मला 3 अनन्या ज्या देवाने दिल्या, तिन्ही पण अनन्या वेगवेगळ्या पद्धतीने अनन्यासाठी खूप करेक्ट दिल्या. स्पृहा जोशी त्या काळातली एकदम अशी इनोसंट चेहऱ्याची, खूप छान छान दिसणारी, अशी अभ्यासू वाटणारी, स्कॉलर वाटणारी मुलगी दिसायची कॉलेजमध्ये. तर ऑब्विसली अनन्याला गोल्ड मेडल मिळतं, सो ती खूप स्कॉलर आहे, हुशार आहे. तर स्पृहामध्ये ना तुम्हाला लुक पटकन मिळाला होता. ठीक आहे, ऍक्टिंग स्पृहा चांगलीच करते, सो तिने तो रोल छानच केला आणि मला खूप सोपं गेलं अनन्याचं ते रूप दाखवणं, स्कॉलरवालं, म्हणजे खूप अभ्यास करणारी, तरी पण तिच्या आयुष्यामध्ये एक मुलगा येतो, मग ती लाजरी भुजरी, पण आपल्या जे ड्रीम्स आहेत, आपले जे टार्गेट आहे त्याचा फोकस न हलवणारी, हे जे भाव लागतात चेहऱ्यावर, तो जो एक संतपणा चेहऱ्यात लागतो, जो इनोसन्स लागतो, तो स्पृहामध्ये इनबिल्ड होता. ओके, सेकंड, व्यावसायिक नाटकात ऋतुजा बागवे. नाटक मोठं झालं, 2 तासाचं झालं, म्हणजे पायाच्या ऍक्टिव्हिटीज वाढल्या. म्हणजे आता तिला पायाने जेवायचं पण आहे, खायचं पण आहे, लॅपटॉप पण टाईप करायचं आहे, तिला कंगवा पण करायचा आहे, तिला लिहायचं पण आहे. बापरे बाप, आता मग स्ट्रेंथ लागेल, एक फिजिकल स्ट्रेंथ लागेल आपल्याला. ओके, सो ऋतुजा ही इनबिल्डच खूप अशी स्ट्रॉंग मुलगी आहे. तिच्यामध्ये एक इनबिल्ड अग्रेशन आहे, एक फाईट करण्याची ना ताकद आहे तिच्यामध्ये, ते तुम्हाला लगेच कळतं ऋतुजामधनं. सो मला तिच्या फिजिकल स्ट्रेंथचा खूप फायदा झाला नाटकात, कारण लाईव्ह ते करणं खूप कठीण होतं, कारण चुकलं की मग ते हसू झालं असतं. पण ऋतुजाने ते खूप सुंदर पद्धतीने पार पाडलं. अदरवाईज ऋतुजा चांगला अभिनय करते, सो ते तर होतच होतं. आणि आता ऋतामध्ये एक सुंदर कॉम्बिनेशन आहे की ऋता जेवढी सुंदर दिसते तेवढी सुंदर अभिनेत्री पण आहे. आणि हे कॉम्बिनेशन बोल्ड अँड ब्युटिफुल म्हणतो ना, ऋताचा चेहरा आजचा चेहरा आहे, सगळ्यांना अट्रॅक्ट करणारा, आणि पटकन ऋता सगळ्यांना कुणाच्या पण लगेच कनेक्ट होते, कुणाशी पण तिला बघितलं की बघावंसं वाटतं. आणि सोबतीने खूप सुंदर जाण आहे ऋताला अभिनयाची. जेव्हा मी तिचे ऑडिशन्स घेतले, वर्कशॉप्स घेतले, जेव्हा मी तिला कुठलीही गोष्ट सांगायचो ना, की बघ तुला हे इमोशन एवढंच दाखवायचं, एवढं नाही रडायचं आपल्याला एवढंच दाखवायचंय, तुला एवढंच वळायचंय, तुला हा हात एवढाच वर करायचा आहे, जे मी इन्स्ट्रक्शन द्यायचो क्विकली ती ना फॉलो करायची. ते फॉलो करायला ना अजिबात वेळ नाही लावायची. मला तिचं ते खूप आवडायचं की अरे डिरेक्टरच्या डोक्यातलं ही पटकन वाचते, हिला ना बरोबर कळतं, एवढंच करायचं, त्याच्या बाहेर नाही जायचं आपल्याला. आणि ऋतामध्ये एक खूप सुंदर अभिनेत्री आहे, खूप ताकदीची अभिनेत्री आहे, आणि ती खूप सुंदर दिसते. हे डेडली कॉम्बिनेशन आहे की एकाच मुलीमध्ये असं आपल्याला मिळणं. आणि मला असं वाटतं ऋता आता भवितव्यातली आपल्या मराठी इंडस्ट्रीतली खूप मोठी अभिनेत्री आहे, होणार आहे, याची मला पूर्ण खात्री आहे. सो प्रत्येक अनन्याची जी स्ट्रेंथ होती, तिची इनबिल्ड स्ट्रेंथ मला ती मिळत गेली आणि देवाने मला ती दिली. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो की त्याने मला माझ्या अनन्या इतक्या सुंदर अशा गर्दीतनं एक निवडून दिल्या आणि माझं काम सोपं केलं. खास कारण होतं की ज्यासाठी वाटलं की एकांकिकेपासून प्रवास करत आलेली अनन्याची गोष्ट आपण चित्रपटातून मांडावी. I think Ananya deserves a much bigger audience, not only all over Maharashtra but the entire world. So why confine Ananya just to theatre? Is my reply. एक्चुअली ऋता प्रताप अभी ऋचा से भी पता लगा इनका डेब्यू फिल्म है, मेरी भी डेब्यू फिल्म है. तो एज ए प्रोड्यूसर आई थिंक दिस कॉन्सेप्ट इज द बेस्ट. So we started the film. Thank you. अनन्या तिन्ही वेगवेगळ्या असल्या तरी स्त्री म्हणून प्रत्येक अनन्या स्ट्रॉंग आहे आणि ती प्रत्येक वेळेला दिसली आहे. स्त्री म्हणून स्त्रीकडची जी शक्ती आहे, तुला अनन्या कुठे कुठे कधी कधी उपयोगी पडली तुझ्या प्रवासात? अरे बापरे, मला पहिले बायकोचंच नाव घ्यावं लागेल मग. कारण हे सगळं काम करत असताना आपलं कुठेतरी घराकडे दुर्लक्ष होतं, आपण फार वेळ देऊ शकत नाही. आणि अशा वेळी आपली जी पत्नी असते
ती जर स्ट्रॉंगली आपल्यासोबत उभी नाही राहिली तर हा प्रवास शक्य नसतो. तर मी या निमित्ताने आज माझ्या वाईफला सीमाला खूप खूप धन्यवाद करेन, कारण तिने ह्या सगळ्या प्रवासाला माझं समजून घेतलं. मी जेवढ्या रात्र बाहेर असायचो, काम करायचो, घरात असताना पण घरात नसायचो. हे जे काही एखाद्या पत्नीसाठी ऑड सिच्युएशन असते तिने ती कधीही जाणू दिली नाही मला आणि मला सपोर्ट केला. दुसरं थँक माझ्या आईला, तिने मला या जगात आणलं, हे सुंदर जग दाखवलं आणि त्या आईच्या पोटातनंच आपण सगळी स्ट्रेंथ घेऊन येतो. आणि माझे आई वडील, माझे वडिलांचंही नाव घेईन मी. आणि अशा वेळी मी परभणीचा आहे, मराठवाड्यातला आहे. एक 15-20 वर्षापूर्वी मी मुंबईत आलो, इथे शिक्षण झालं, रुईया कॉलेजमध्ये शिकलो, तिथे मोठा झालो. आणि जे काही मी आज इथे बसलोय तुमच्या समोर, हे जे काही बोलतोय त्याचं पूर्ण क्रेडिट रुईया कॉलेजला जातं, रुईया नाट्यवलेला जातं. मी सगळं तिकडनं शिकलो. सो माझ्या आई वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला. इतकी वर्ष मी स्ट्रगल करतोय, नाटकं करतोय, हे करतोय. आत्ता कुठे मी थँक्यू म्हणेल रवी सर, ध्रुव सर आणि संजय सरांना की त्यांनी एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मला दिली. आणि या सगळ्या प्रवासात माझी आई, माझी वाईफ, माझ्या जे काही ओळखीच्या मैत्रिणी आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवणारे आहेत, त्या सगळ्या स्त्रियांचा हातभार आहे कुठेतरी मी इथे बसवून तुमच्या पुढे हे जे काही बोलतोय त्यासाठी. थँक्यू. एक ग्रुप फोटो करून